नमस्कार, माइंडलाइट न्यूज वाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत कैलास शेसगे, जे शेतकरी चळवळीचं नेतृत्व करतात आणि शेतकरी चळवळीला न्याय देण्याचं काम करतात. सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर, आता आपण पाहतोय की भारतीय राज्यघटना ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात वेगवेगळे प्रवाहसुद्धा आज निर्माण होताना दिसतात आणि त्याचे वरती भाष्यसुद्धा आपण दररोज आपापल्या परीनं अनेक जण काढत आहेत. खरं तर राज्यघटना ही देशाला एकसंघ ठेवण्याचं काम करते. राज्यघटना ही प्रत्येकाने एका धाग्यात गुंफवण्याचं काम करते. मग याच राज्यघटनेच्या बाबतीमध्ये असं का होतं, या संदर्भात आपण काय सांगाल? पहिल्यांदा माझ्या संपूर्ण भारतवासियांना मी भारतीय संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर भारतीय राज्यघटना, भारतीय संविधान हा देशाचा आत्मा आहे, ज्याला आपण राष्ट्रीय ग्रंथ म्हणू. जसं अनेक लोक आपापल्या धर्माचं ग्रंथ सांगतात, तसं या राष्ट्राचं, या देशाचं एक ग्रंथ आहे, ते म्हणजे भारतीय संविधान आहे. भारत हा विविध भाषा, प्रांत, जाती, धर्म या सगळ्या विविधतेने नटलेला हा आपला भारत देश जो एकसंघ झाला, तो एकसंघ त्याला एकत्र बांधून ठेवण्याची किमया खऱ्या अर्थाने जर कुणी पार पाडली असेल ती भारतीय राज्यघटनेने, भारतीय संविधानामुळेच आज म्हणजे दक्षिणपासून उत्तरपर्यंत, पूर्वेपासून अगदी पश्चिमेपर्यंतचे विविध राज्य, विविध या राज्यातले विविध धर्म आणि प्रांत, असे वेगवेगळ्या म्हणजे विचारसरणी असणारे लोक एकसंघ राहू शकले. तो आपला भारतीय संविधानाचा हा जो काही ढाचा आहे, या भारतीय संविधानाच्या ढाच्यामुळं आपण एकसंघ बांधील राहिलो आहोत. त्यामुळं या देशाच्या एकसंघतेच्या दृष्टिकोनातून, या देशाला एकत्र बांधून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, विशेषतः विविध जात, धर्म, पंथांच्या पलीकडे जाऊन गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत या सगळ्या माणसाला न्याय, समान अधिकार देण्याचं जे काही काम भारतीय संविधानाने, भारतीय कायद्यानं केलं आहे, त्यामुळेच खऱ्या अर्थाने आपण एवढ्या विविधतेने नटलेला देशसुद्धा एकसंघ आणि एकोप्यानं राहू शकला. त्यामुळे भारतीय संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे. त्याबद्दल जो आपण म्हणताय की आज वेगवेगळा विचारप्रवाह आज येतोय, म्हणजे एका बाजूनं भारतीय संविधानाला दुय्यम मानण्याची एका विचारसरणीची, एका राजकीय पक्षांची, विविध संघटनेची भूमिका एका बाजूला दिसून येते. दुसऱ्या बाजूला त्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या बदलाव्यात असाही सूर वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक संघटनेकडून येतोय. या सगळ्यावर मला असं वाटतं की भारतीय संविधानच उत्तर आहे. त्याचं कारण आहे, या संविधानाला सहज नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक म्हणजे देशांची राज्यघटनेचा अभ्यास करून आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या भारतीय संविधानाची निर्मिती केली आहे, ज्याच्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सामाजिक न्याय, अशा व्यापक धर्मनिरपेक्षता, अशा व्यापक मूल्यांचा अंतर्भाव करून ही भारतीय संविधान निर्माण झालं, ज्यामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत न्याय देण्याची भूमिका या भारतीय संविधानात आहे. त्यामुळं कुणीतरी याला बदलेल, याच्या म्हणजे भारतीय संविधान धोक्यात आहे, या जरी अफवा या देशात तयार केल्या गेल्या तरी भारतीय संविधानाच्या मूळ ढाच्याला आपण बदलू शकणार नाही, एवढी तरतूद भारतीय संविधानामधून करून ठेवलेली आहे. सर, आता सद्यस्थितीला आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीचे विचारप्रवाह आहेत आणि हे विचारप्रवाहांना रोखण्यासाठी आपली एक तरुणाईची भूमिका काय असणार आहे? मला असं वाटतं भारतीय संविधानाचा जागर हा कार्यक्रम सर्व तरुणांनी घेतला पाहिजे. कारण जी मूल्य मी आत्ता सांगितली की जे आपल्याला अपेक्षित आहेत, आपला देश समसमान व्यापक अर्थानं विकसित व्हावा, आपला देश एकोप्यानं राहावा, आपल्या देशातला सर्वसामान्य म्हणजे अगदी शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब जनतेपासून ते श्रीमंतापर्यंत या सगळ्यांना एक सामाजिक न्यायाची भूमिका मिळावी असं वाटू इच्छिणाऱ्या सर्व संघटना असतील, सर्व तरुण असतील, या सगळ्यांना या निमित्ताने माझा एकच संदेश आहे की भारतीय संविधान हा खऱ्या अर्थाने या देशाचा आत्मा आहे. या देशाला विकसित करण्याचं असेल, या देशाला समृद्ध करायचं असेल तर भारतीय संविधानातील ही मूल्य प्रभावीपणे रुजवली जावीत. ती शासन स्तरावर रुजवली जावीत, ती प्रशासकीय पातळीवर रुजवली जावीत आणि सामाजिक पातळीवर सुद्धा याची रुजवणूक व्हावी. यासाठी शाळा, महाविद्यालयीन आणि सामाजिक पातळीवर विविध कार्यक्रम घेऊन, जसं आम्ही आता 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यानिमित्ताने व्याख्यानाचे, प्रबोधनाचे, स्पर्धेची कार्यक्रम आयोजित करणं आणि भारतीय संविधानाची ही मूल्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, हा कार्यक्रम जर आपण घेऊन निघालोत तर मला असं वाटतं की आपल्या
तत्कालीन भारतीय स्वातंत्र्याच्या काळात ज्या ज्या लढाऊ लोकांनी हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी झटलं आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी ज्यांचं योगदान राहिलं त्यांचं स्वप्न आपण नक्की पूर्ण करू. सर, मुळामध्ये आता आपण सांगितलं की शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या बाबतीमध्ये वेगवेगळं विचारमंथन केलं जातं. विशेषतः शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा प्रास्ताविकेचं वाचन असेल, परंतु मुळामध्ये वाचन केल्यानं खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यामध्ये ती मूल्ये रुजतात का? मला खूप महत्त्वाचं वाटतं की आपल्या सगळ्याच म्हणजे अगदी महात्मा फुल्यांपासून ते अनेक सगळ्यांनी शिक्षणाचं एक वेगळं महत्त्व सांगितलं आहे. प्रत्येक परिवर्तनाचं जर केंद्र कुठं असेल ते शिक्षण आहे. म्हणून आपण शिक्षणाच्या क्षेत्रातून ही भारतीय संविधानाची मूल्य रुजवणं हे काळाची गरज आहे. तुम्ही म्हटल्यासारखं तेवढं पुरतं ती पुरेसं नाही आहे. म्हणजे फक्त प्रिॲम्बल वाचणं म्हणजे भारतीय संविधान समजून घेणं होय का? प्रिॲम्बल हे फक्त आरसा आहे त्याचा. मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन भारतीय घटनेतली जी सगळी कायदे आहेत त्याचा अभ्यास करणं, मला असं वाटतं की भारतीय संविधानाचा अभ्यास करणं या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य मानून ते समजून घेतलं पाहिजे आणि ते इतरांना सांगितलं पाहिजे. कारण आपल्या न्याय हक्काच्या मागण्या आपण जे लढतो आहोत, म्हणजे मी शेतकरी चळवळीत काम करतो म्हणून आपल्याला सांगू इच्छितो, मला अधिकार मिळाला माझ्या हिताच्या धोरणाबाबत लढण्याचा, म्हणून मी मोर्चा आंदोलन करू शकतो. हा अधिकार मला भारतीय संविधानाने दिला. धर्म मानणाऱ्यांना सुद्धा आपल्या धर्माचं स्वतंत्र आचरण पद्धती करण्याचा, आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार सुद्धा भारतीय संविधानाने दिला. म्हणून आपण धर्माचा प्रचार प्रसार करू शकतो. धर्म न मानणारे म्हणजे आपल्याकडे सगळेच लोक आहेत ना, धर्म मानणाऱ्या लोकांना न मानणाऱ्या लोकांना सुद्धा भारतीय संविधानाने तसं प्रत्येकाच्या स्वतःचा मताचा अस्तित्वाचा अधिकार या भारतीय संविधानाने दिला आहे. म्हणून मला असं वाटतं की मानणारे असोत, न मानणारे असोत, विरोधक असोत, सत्तेतले असोत, या सगळ्यांना सुद्धा भारतीय संविधानाने एक स्वतंत्र अस्तित्व दिलेलं आहे. म्हणून आपल्या संपूर्ण भारतीयांची जबाबदारी. बऱ्याच वेळेस असं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारीच, विविध जात समूहातलीच, विविध धर्म समूहातलीच, प्रशासनातलीच माणसं भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करताना दिसतात. मला असं वाटतं की हे आपण याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण भारतीय म्हणून वी द पीपल ऑफ इंडिया ही जी म्हणजे कन्सेप्ट आहे, म्हणजे मला खरं तर त्या काळातल्या नेतृत्वाची एक दूरदृष्टी, भारतीय संविधान आपण कोणाप्रत अर्पण केले 26 नोव्हेंबर 1949ला. भारतीय संविधान कुठल्या धर्माप्रती, कुठल्या देवाप्रती अर्पण नाही केले. भारतीय संविधानाची जर प्रिॲम्बल आपण वाचलात की हे भारतीय संविधान पूर्ण झाल्यानंतर ती भारतीय आपल्याप्रती, आपण जनतेप्रती ही भारतीय संविधान अर्पित केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ भारतातल्या प्रत्येक नागरिकांचं हे कर्तव्य आहे की आपण भारतीय संविधानातली ही मूल्य आपण जनतेपर्यंत, समाजापर्यंत, ज्यांना न्याय हक्क मिळाली त्यांच्यापर्यंतही आणि ज्यांचे न्याय हक्क हिरावून गेली त्यांच्यापर्यंत, आदिवासी असतील, कष्टकरी असतील, शोषित असतील, दलित असतील, वंचित असतील. आज पत्रकार आहात आपण, तर पत्रकार बांधवांचे न्याय अधिकार पण काय असतात, ते लढावं कसं, हे सुद्धा भारतीय संविधानाने आपल्याला न्याय अधिकार दिलेला आहे. मला असं वाटतं की भारतीय संविधानामध्ये सर्व समाज घटकांच्या हिताचं तिथं धोरण लपलेलं आहे. ते जर आपण योग्य पद्धतीने समजून घेतलं, हां मान्य आहे की याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने मागच्या 60-70 वर्षात झाली नसल्यामुळं हे भेदाभेद वाढत गेले. स्त्री पुरुष भेदाभेद, जातीय भेदाभेद किंवा आर्थिक भेदाभेद जे आहेत, ज्याला गरीब श्रीमंताची दरी, ही वाढण्याचं कारण म्हणून बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949ला ही संसदेला ही भारतीय घटना सुपूर्द करताना केलेलं भाषण आम्ही प्रत्येकाने वाचलं पाहिजे. म्हणजे एखादी राज्यघटना कितीही चांगली असली पण ते राबवणारे जर त्या लायकीचे नसतील तर राज्यघटना चांगली असून उपयोगी नाही. एखादी राज्यघटना कितीही साधीसुधी असेल पण ते राबवणारे प्रभावी असतील तर तो देश समृद्ध होत असतो. म्हणून तुमच्या माझ्या तरुणांचं, नागरिकांचं एक कर्तव्य आहे की भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करणारे लोकप्रतिनिधीसुद्धा तेवढेच अभ्यासू आणि लायक निवडणं हे खऱ्या अर्थाने आत्ताच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. आपण निवडत असलेले लोकप्रतिनिधी आणि आपल्याकडे काम करणारे प्रशासक हे जर लायकीचे असतील किंवा लायक नसतील तर त्यांना लायक बनवून त्यांच्याकडून काम करून घेणं हे खऱ्या अर्थाने मला वाटतं नागरिक म्हणून, सिटिझन म्हणून आपलं कर्तव्य आहे. ते आपण पार पाडूया. एवढ्याच पुनश्च एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. सर, आजपर्यंत म्हणजे भारताला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्षे झाली.
आणि खऱ्या अर्थात आपण आता बोलता बोलता म्हणालात की बाबासाहेबांनी सांगितलं की ज्या तोडीचे अंमलबजावणी करतात, म्हणजे चांगल्या लोक जर असतील तर चांगल्या पद्धतीनं राज्यघटनेची अंमलबजावणी केली तर ती राज्यघटना श्रेष्ठ ठरू शकते, आणि जर ती जर चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी नाही केली तर ती श्रेष्ठ ठरू शकत नाही. म्हणजे आजपर्यंतचे जे आपले जे राजकर्ते जे होते ते चांगल्या पद्धतीने धोरणं अंमलबजावणी केली नाही असं म्हणता येईल का? म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपल्याला स्वातंत्र्य चळवळीतून आलेले जे नेतृत्व होतं ते सगळीच घ्या. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे महात्मा गांधींनी एक मूल्यात्मक राजकारण करायला आपल्याला शिकवलं. त्याच्यानंतर आलेले सगळेच नेतृत्व, लाल बहादूर शास्त्रीपासून सरदार वल्लभभाई पटेल, अब्दुल कलाम आझाद, आणि त्यानंतरची सगळी ती पिढी जी होती त्या पिढीमध्ये एक त्यांचं स्वप्न होतं भारतीय स्वातंत्र्य करण्याचं. त्यांच्याकडे एक ध्येय होता, त्या ध्येयानुसार त्यांनी काम केलं. पण नंतरच्या पिढीमध्ये मात्र ही मूल्य कमी कमी होत गेली. पण मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचा एका मूल्यात्मक राज झाला की नव्या मूल्यानं माणसं उभं राहतात. आता एक नवीन आशावाद तरुणामधून दिसतो आहे. नवे अभ्यासू चांगल्या विचाराचे लोक आज पुढे येत आहेत. मला असं वाटतं हाच आशावाद घेऊन आपण 26 नोव्हेंबर 2022मध्ये एका अपेक्षेनं, एका नव्या आशेनं स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता ही मूल्य रुजवत आपला देश, आपला समाज, आपला परिसर समृद्ध करत करत आपण ही भारतीय संविधानिक मूल्य रुजवण्यासाठी प्रयत्न करू. मी म्हटल्याप्रमाणे चांगले अभ्यासू असणारे अधिकारी आणि चांगले अभ्यास आणि तळमळ असणारे लोकप्रतिनिधी आपण जर निवडलो, खऱ्या अर्थाने आपल्या पूर्वजांना, आपल्या ज्या काही समृद्ध महापुरुषांना, महामानवांना, संतांना अपेक्षित असणारा हा भारत देश तो होऊ शकतो, सुख्या गोविंदानं नांदू शकतो, समृद्धतेकडे जाऊ शकतो. एवढ्या शुभेच्छा पुनश्च एकदा आपल्या सगळ्या माइंडलाईटच्या सर्व प्रेक्षकांना आणि आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो. धन्यवाद.